नमस्कार, मी यामिनी दळवी। आज आपण आहोत गोदावरीच्या पात्रामध्ये आणि अशा एका लेखकासोबत आहोत ज्याने ही गोदावरी नदी अक्षरशः जगली आहे। तुम्ही सुद्धा ही कादंबरी वाचली असेल किंवा काही जणांनी वाचली नसेल, मात्र या लेखकाला भेटण्याची उत्सुकता जी मला होती कादंबरी वाचल्यानंतर आणि त्या कादंबरीमधल्या ज्या जागा आहेत त्या बघण्याची जी उत्सुकता होती, त्याच ओढीने मी या गोदावरीच्या काठी आले, मी या गोदावरीच्या मध्यभागी आले आणि आज तो लेखकही आपल्या सोबत आहे, मनोज बोरगावकर। नमस्कार। तर मनोज दादा, पहिला प्रश्न असा आहे की कादंबरीचं नाव तू लिहिलंस नदीष्ट। अनेक जण असे असतात की नदीष्ट म्हणजे नदीवरती पोहायला येणारे, मग ते ओकेजनली असतील, पण तू असा एक नदीष्ट आहेस किंवा असा एक नदीशी जोडलेला तुझा दुवा आहे की तू कुठल्याही वेळी कुठल्याही प्रहरी येतोस आणि उतरतोस। तर ही सगळी प्रक्रिया काय होती? नदीष्ट लिहिण्यामागची तुझी भूमिका काय होती? नदीष्ट कसा झालायस तू? थोडं मागं जावं लागेल। नदीष्ट मी लिहित नव्हतो, नदीष्ट मी जगत होतो। ती जगण्याची प्रक्रिया आहे, लिहिण्याची प्रक्रिया नंतर म्हणू आपण त्याला। म्हणजे मी नदी किनारी यायचो आणि माझी आई गेली, त्यानंतर एक एकटेपण आणि पोरकेपण दाटून आलं, त्यानंतर मानवी स्पर्शाने इजा व्हायला लागली आणि मग मी नदीच्या काठावर यायला लागलो, नदीत पोहायला लागलो। आमचा 25-30 लोकांचा ग्रुप होता। काही काळानंतर माझ्या लक्षात आलं की आपण एकटे अधिक जास्त रमतो, आपल्याला अव्यक्ताच्या हाका ऐकू येतात, नदी आपल्याला काही सांगू इच्छिते। आणि मग मी सगळ्यांना बगल देऊन हूल देऊन अधिक पहाटे नदीवर यायला लागलो। कधी 4 वाजता, कधी 3 वाजता, कधी 5 वाजता, आणि मग नदीच्या हाका मला ऐकू यायला लागल्या। घरी जायचो, गौरीला सांगायचो आज नदीवर असं झालं। ती म्हणायची हे किती छान आहे, हे किती सुंदर आहे, तुम्ही नोंद का करून ठेवत नाही? आणि मी त्या नोंदी घ्यायला लागलो। नदीष्टच्या निर्मिती प्रक्रियेविषयी बोलायचं तर मला आणखीन मागं जावं लागेल, माझ्या बालपणात जावं लागेल। लहानपणी मी खेड्यात राहिलो आणि हुलबा नावाचा आमचा एक मित्र होता, आमच्या ग्रुपचा लीडर होता मुलांच्या। त्याने आम्हाला पहिल्यांदा शिकवलं की निसर्ग वाचायचा असतो। म्हणजे कसं बघ, तो मधाचं पोळं फार हुकमी उठवायचा, मधमाशाचा पोळं। मग आम्ही 3-4 दिवस पोरं त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचो आणि मग एक दिवस ते पोळं उठवायचो आणि मध चाखायचो। हुलबा सांगायचा, बघा रे पोरांनो, मधाचं पोळं म्हणजे नुसतं मध गोळा करणं नाही, अगदी मध गोळा करणं आणि तो हरीनं मांडून ठेवणं असतंय। एक जरी माशी चुकली तरी मधमाशाचं सगळं पोळं खाली येतं। हुलबानं सांगितलेलं हे परसेप्शन माझ्या मनात कॉन्शियस किंवा सबकॉन्शियस लेवलवर खोलवर दडून बसलं। आणि पुढे लिहिताना की लिहिणं म्हणजे नुसतं अनुभव गोळा करणं नाही, ते हरीनं मांडून ठेवणं असतं। आणि एखादी प्रतिमा, एखादा शब्द चुकला तर आपल्याला ठेच लागते, एडिटिंग केलं पाहिजे। म्हणजे कुठल्याही कलाकृतीचं संस्कार झाले पाहिजे, त्याचं एडिटिंग झालं पाहिजे, हे पहिल्यांदा त्या हुलबाने शिकवलं आणि नंतर अर्नेस्ट हेमिंग्वेनं शिकवलं। अर्नेस्ट हेमिंग्वेची ओल्ड मॅन अँड द सी कादंबरी आहे, तिला नोबेल पुरस्कार मिळाला। पण सुरुवातीला जेव्हा ही कादंबरी लिहिल्या गेली तेव्हा ती 2000 पानांची झाली होती। प्रकाशकाकडे जाईपर्यंत ती फक्त 90 पानांची झाली आणि म्हणून तिला नोबेल मिळाला। म्हणजे हे एडिटिंग हुलबानी शिकवलं। नंतर हेमिंग्वे वगैरे त्यांनी ही बाराखडी घट्ट गिरवून घेतली। निसर्ग कसा वाचायचा नंतर जिम कार्बेटनं शिकवला। जिम कार्बेट सारखा निसर्ग मला वाचता येतो का? अजिबात नाही, पण किमान जिम कार्बेट तरी मी वाचला, याचं खूप खूप समाधान आहे। म्हणजे ती पुस्तकं आपल्याला बालपणापासून किंवा नंतरच्या वाचनामुळे दृष्टी मिळते। अगदी तुला सांगतो ना की जिम कार्बेट शिकारी होता का? येस, ऑफकोर्स तो शिकारी होता। तो शिकारी लेखक होता का? येस, नो डाऊट तो शिकारी लेखक होता। तो 20-20, 25-25 मैल उपाशी तापाशी जंगलात पायपीट करणारा खेडूत होता का? येस, तो खेडूत होता। पण त्याही पलीकडे पक्ष्यांचे आवाज ऐकणारा, पक्ष्यांची भाषा समजणारा, प्राण्यांची भाषा समजणारा, निसर्गाची भाषा समजणारा तो सच्चा आदिवासी होता। तो वाघासारखा एकटा राहिला आणि म्हणून तो वाघ समजू शकला। काय प्रसंग आहेत त्या जिम कार्बेटच्या आयुष्यातले। त्याचा एक कुत्रा होता रॉबिन नावाचा,
आणि अनेक जिकिरीच्या प्रसंगात शिकारीच्या वेळी जंगलात त्यांनी त्याला साथ दिलेली असते. एकदा आणि एकदाच रॉबिन अशा जिकिरीच्या प्रसंगी त्याला एकटं सोडून पळून जातो. 2-3 मिनिटांनंतर परत येतो प्रसंग संपल्यानंतर. मग माफी म्हणून जिम कार्बेटच्या पायात घुटमळायला लागतो. जिम कार्बेट त्याला उचलून घेतो. तो त्याच्या गालाचे पापे घेतो, आवाज काढून माफी मागतो. आणि दोघेही ठरवतात की हा प्रसंग आता आपल्या दोघांपुरताच, त्याचा पुन्हा कोणाजवळ उल्लेख करायचा नाही. आणि आयुष्याच्या शेवटी रॉबिनच्या जिम कार्बेट लिहून ठेवतो की रॉबिन आता म्हातारा झालाय, मरणासन्न झालाय. आणि ही गोष्ट वाचकांना सांगायचं ना हरकत प्रमाणपत्र मी त्याच्याकडून घेतलंय. प्राण्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेता येतं, घ्यायचं असतं, हे मला जिम कार्बेटनं शिकवलं. आणि तेच विजन नदिष्ट लिहिताना आलं, कामी आलं. म्हणजे साधी गोष्ट आहे, मोर ऐटदार चालतो असं आपण म्हणतो, पण मोर ऐटदार का चालतो? ते त्याच्या पावलांमधलं अंतर तू नदिष्टमधून वाचकांपर्यंत पोहोचवलंयस. का चालतो ऐटदार तो? एक दिवशी मी नदीवर आलो होतो, पहाटे पाऊस पडून गेला होता आणि ओल्या वाळूमध्ये मोर पावलांचे ठसे उमटले होते. मी पाठलाग करायला लागलो, रांगत रेखत मी पाठलाग करायला लागलो की मोर वेगाने जायचे, पुन्हा सावकाश जायचे. मग असं रांगत रांगत त्यांचा पाठलाग करताना मी नकळतपणे काडी घेतली आणि त्यांच्या पावलांमधलं अंतर मोजायला लागलो. हे मला का वाटलं? फुलबा आणि जिम कार्बेटमुळे. आणि अंतर मोजताना लक्षात आलं, मोर वेगाने जावोत का सावकाश जावोत, त्यांच्या पावलांमधलं अंतर अजिबात बदलत नाही आणि म्हणून त्याची चाल ऐटदार वाटते. ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी ऐट येते. ही रहस्य नदीकाठी मला समजत गेली आणि माणसं भेटत गेली. सगुणा असेल, भिकाजी असेल. भिकाजी हा भिकारी होता, तो पहिले 4 महिने तर बोलायचाच नाही माझ्याशी. पण मग म्हणजे ती पात्र आम्ही वाचली आहेत, म्हणजे जरी काही जणांना माहित नसतील तरी मला असं विचारायचंय की जे आता तू म्हणतोस की 4 महिने बोलत नव्हता, तुझी काय इतकी असोशी होती किंवा चिकाटी होती की अरे आपल्या आजूबाजूला अशी जनरल खूप माणसं असतात की जी आपल्याशी बोलण्यात तसेही इंटरेस्टेड नसतात. मग असं काय होतं नेमकं भिकाजीमध्ये की त्याने तुझ्याशी कनेक्ट व्हावं किंवा 4 महिने तू त्याच्या बोलण्याची वाट बघावीस, असं काय वाटलं तुला? मला असं वाटायचं याच्यामध्ये काहीतरी कहाणी दडलेली आहे असं मला वाटायचं. आणि एक प्रसंग असा घडला की 8-10 दिवसाच्या भेटीनंतर मी त्याला 50 रुपयाची नोट काढून दिली. राहू द्या भिकाजी म्हणालो. बरं. त्याच्या खिशात टाकली मी, तो घेत नव्हता, मी खिशात टाकली. आणि 8 दिवसानंतर हा मला म्हणतो की एवढे पैसे कशाला टाकलेत, 10 रुपये पुरे होते. आपली पोरं कोणी गिफ्ट दिले की लगेच फाडून पाहतात आणि हा भिकारी 8 दिवसानंतर नोट पाहतो. आणि मग मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो. इतका इन्व्हॉल्व्ह झालो, यामिनी तू तर त्या पुस्तकावर लिहिलंयस, फार सुंदर लिहिलंस परिवर्तनाच्या वाटसरूमध्ये त्या पुस्तकावर. तू म्हणजे तुझी समज सुद्धा मला फार भारावून टाकणारी होती त्या आकलन तुझा. की मी त्याच्याबरोबर डब्बा खाल्लाय त्याचा कित्येक दिवस भिकाऱ्याबरोबर. आणि जेव्हा त्याचा डब्बा मी खायचो तेव्हा त्याला विश्वास वाटायला लागला की अरे हा माणूस विश्वास पात्र आहे. मग तो मला फरमाईश द्यायचा की मला लग्नातल्यासारखी भाजी खावीशी वाटते, मग मी ती घरून करून न्यायचो. असं नातं उलगडत गेलं हळूहळू. आणखी एक भिकाजी सारखं पात्र अनेक आहेत, म्हणजे ती साकिनाबी असेल किंवा सगुणा असेल जे खूप महत्वाचं पात्र आहे याच्यामधलं, कालूभैया असेल किंवा ही जी ओव्हरऑल पात्र आहेत. तर बरीच पात्र वंचित आहेत, म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे आपल्या नेहमीच्या समाज प्रवाहापासून ती काहीशी तुटली आहेत. तर म्हणजे पण तरी सुद्धा या सगळ्या पात्रांचं वाचन केल्याच्या नंतर किंवा संपूर्ण कादंबरी वाचल्यानंतर असं वाटत नाही की ही कादंबरी दलित साहित्य आहे किंवा ही कादंबरी काहीतरी डाव्या विचारांची आहे, हा किंवा कुठल्याही म्हणजे किंवा उजव्या विचारांची. मात्र ही कादंबरी जगण्याचा आणि त्या समाज घटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन देते. सुंदर बोललीस. तर हे या कादंबरीचं खूप मोठं बलस्थान आहे. तर त्या माणसांशी किंवा ते भिकाजी म्हणजेच भिकाऱ्याचा जो समाज घटक आहे किंवा सगुणा तर तृतीय पंथांचा जो समाज घटक आहे त्याच्याकडे तू कसं बघायला लागलास आधी? कारण आपण फार प्रिजुडाईज घेऊन जगत असतो जेव्हा आपण ओव्हरऑल समाजात राहतो तेव्हा. आणि तू ज्या पद्धतीने लिहिलं आहेस त्यानंतर अनेक वाचकांमध्ये सुद्धा बदल झालाय. ज्यांची पत्र तुला येतात, ज्यांचे मेसेजेस तुला येतात, ज्यांनी भरभरून लिहिलंय यावरती, काय सांगशील? तुला एक सांगतो की आपण सतत विराटाच्या संपर्कात राहिलो की आपण विराट होत नाही अजिबात.
पण त्या विराटाची कणभर वाळू आपल्या अंगाला लागते. आणि ती कणभर वाळू म्हणजे नदिष्ट. नदीची माझ्या अंगाला लागलेली कणभर वाळू म्हणजे नदिष्ट. माझा भाबडा समज आहे. नदीनंच मला ही दृष्टी दिली, नदीनंच मला हे व्हिजन दिलं. किंवा कुठेतरी या माणसांमध्ये तिच्यामध्ये तिने मला दुवा म्हणून उभं केलं. आपण भूगोलाच्या पुस्तकात लहानपणापासून वाचतो की संस्कृती आणि वस्ती नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने बसत गेली. ते भूगोलाचं वाक्य तेव्हा पाठ करावं लागलं. कधी कळालं नाही, कधी लक्षात राहिलं नाही. पण जेव्हा मी त्या 1 किलोमीटरच्या पट्ट्यात, माझी अवकात ती केवढी आमिनी, तो नदीचा 1 किलोमीटरचा पट्टा, तेवढ्यात जर एवढं घडत असेल तर जिथून ती उगम पावते आणि शेवटाला जाते काय काय घडत असेल. म्हणजे नदिष्ट लिहिल्यानंतर मला क्षणभर असं वाटलं की काय आपण बरंच लिहिलं यार. पण ज्या दिवशी नदिष्टच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता त्याची पत्रिका मी नयनकडून करून घेतली. रात्री 9:30 वाजले आणि माझ्या मनात विचार आला की पहिली पत्रिका कोणाला द्यायची. ऑफकोर्स नदीलाच द्यायची. मग मी 9:30 नदीवर आलो रात्री पत्रिका द्यायला. मी पायऱ्या उतरत होतो तर मागून कोणतं ओरडलं, ए कोण आहे रे, कोण आहे असं ओरडलं. मी मागे वळून पाहिलं, मंदिराचा केअरटेकर होता. अरे मी आहे, ओळखलं नाहीस का. तर तो म्हणाला, अच्छा तुम्ही आहात का. मला वाटलं रात्रच्या कोणीतरी बाई म्हणून जीव द्यायला नदीवर आलाय की काय. अरे बापरे, म्हणजे केवढं राहून गेलं लिहायचं, केवढं राहून गेलं लिहायचं. आणि मग मी असं जगत गेलो. भिकाजी असेल किंवा सगुणा असेल, सगुणा तरी काय अफाट होती. तू विचार कर, जेव्हा आम्ही झाडीत बसायचो गप्पा मारत, ती तृतीयपंथी होती. अनेक वेळा ती माझ्याकडे गिरिया म्हणून पाहायची. तू लिहिलंस, पण तरी तिनं तिचा आप कधी सोडला नाही, तिचा दर्जा कधी खाली उतरू दिला नाही. आणि मग मी सगुणाच्या एकंदर जगण्याकडे भारावून पाहत गेलो. आणि सगुणानं आपल्या बिरादरीची इज्जत माझ्या मनात वाढवली आणि तू ती वाचकांच्या मनात वाढवली. क्या बात है, क्या बात. अगदी. म्हणजे पण मग म्हणजे सगुणा हे एक पात्र तुझ्या आयुष्यात आलं आणि मग तू तिच्याबद्दल लिहिलंस. मात्र अखंड बिरादरी बद्दल कसं काय लिहू शकलास मग तू. तुला हेच सांगतो मी की लेखकाचं, तुम्ही कलावंत असाल, इवलेसे किंवा इवलेसे सुद्धा जातीवंत कलावंत असाल तर तुमचं इमान शाबूत असलं पाहिजे. याचं उदाहरण तुला मी सांगतो की सगुणा लिहिली. 1 महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे. माझ्या मित्राचा फोन आला की अरे माझ्या पुतण्याला मुलगा झालाय आणि काल गाणे बजावणे करण्यासाठी तृतीयपंथी येऊन गेले. आज त्यांचा गुरु येऊन पैसे घेऊन जाणार आहे, तर तुला बोलायला आवडतं, येशील का. मी गेलो. आम्ही 2 तास गप्पा मारल्या आणि 2 तासानंतर ती जायला निघाली. जाताना ती मला म्हणाली, अरे अर्धापूर पासून 10 किलोमीटरवर माझी मोटरसायकल पंक्चर झाली आणि मी तिथंच ठेवून आले, तू मला तुझ्या मोटरसायकलवर तिथपर्यंत सोडशील का. प्रसंग मोठा बाका होता. मी सोडलं नसतं तर ते तिच्यापुरतं आणि माझ्यापुरतंच राहिलं असतं. पण मी सोडलं नसतं तर ती सगुणाची प्रतारणा केल्यासारखं झालं असतं. म्हणून मी तिला 30 किलोमीटर मोटरसायकलवर भर गावातून तिच्या गाडीपर्यंत सोडून आलो. हे असतं लेखकाचं इमान शाबूत राहणं. आणि सगुणाचं म्हणालीस तू, मलाही असा प्रश्न पडला होता की आपण आता लिहितोय, एका माणसावरून, एका व्यक्तीवरून पूर्ण बिरादरीविषयी निष्कर्ष आपण कसे काढायचे. हे काढले जातात. म्हणजे आपण आता या बिरादरीविषयी बोलतोय, पण हेच निष्कर्ष आपण जातीबद्दल काढतो, हेच निष्कर्ष आपण धर्म, लिंग या सगळ्याबद्दल काढतो. एक्झॅक्ट. पण मी काळजी घेतली, म्हणलं आपल्याला तपशिलातल्या चुका नको, वाचकांना खोटे मेसेज जायला नको. म्हणून मी 1 वर्ष एका तृतीयपंथीच्या संपर्कात राहिलो. बरं. संपर्कात राहिल्यानंतर खूप दिवसांनी तिचा माझा विश्वास वाटायला लागला आणि ती मला म्हणाली की 15 दिन के बाद तू हमारे पास आ जा, मैं मेरे गुरु से बात करती और हमारे जिंदगी के बारे में तेरे को जो चाहिए मैं सब बता देती. बरं. 15 दिवसांनी आमची भेट ठरली. मी तिला म्हणालो की 8 दिवसांनी मला कळवशील म्हणजे मला रिझर्वेशन काढता येईल. नंतर तिचा फोनच बंद झाला, फोनच लागेना. जायचे 2 दिवस आले तरी तिचा फोन लागेना. मग एक दिवशी तिचा जायच्या आदल्या दिवशी तिचा फोन आला. मी काही रिझर्वेशन काढलं नाही, जायची तयारी केली आणि तिचा फोन आला, अरे माफ कर दे रे, मेरा बहुत बड़ा ऍक्सिडेंट हुआ और माझं पार्श्वभागाचं हाड मोडलंय, आता 2-2.5 लाखाचा खर्च आहे आणि आता आपली भेट होईल असं मला वाटत नाही आणि आता काय विसरून जाय सगळं. त्या क्षणी तुला ज्यावेळी सांगतो, नदीच्या काठावर सांगतोय, तिच्या साक्षीनं सांगतोय, राजहंसच्या कविता संग्रहाची मला रॉयल्टी आली होती. ती काही न विचार करता ती रॉयल्टी तिला पाठवून दिली. आणि 5-6 दिवसानंतर रात्री 11 वाजता मला एक फोन आला, कौन है रे तू, अदिति का आशिक है क्या. आप कौन बात कर रहे हैं. मैं उसकी गुरु बात कर रही. तूने एमओ क्यों भेजा उसको.
मग मी तिला सगळं सांगितलं की 1 वर्षापासून मी तिच्या संपर्कात होतो आणि मला तुमच्या जीवनाबद्दल लिहायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि मला तिने भेटायला बोलवलं होतं, पण तिचा ऍक्सिडेंट झाला आणि म्हणून माझ्याकडून थोडीशी मदत म्हणून मी ते पाठवून दिलं. रात्री 11 वाजता तिने मला इतके तोंडभर आशीर्वाद दिले आणि म्हणाली, तुला जे काय हवंय आमच्याकडून ते सगळं घेऊन जा, तू केव्हाही माझ्याकडे ये. आणि 2 महिन्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. तू वंचित हा शब्द वापरलास. तुला खरं सांगू, या देशातल्या, या जगातल्या वंचितांनीच आपली संस्कृती जपलेली आहे, असा माझा दावा आहे. जेव्हा मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो, त्यांनी मला जेवायला बसवलं टेबलवर, डायनिंग टेबलवर. मी जेवायला बसलो. 10 मिनिटं झाले, कुठे वाढायलाच आहे ना की. मग म्हणालो, आधी ती परोसो ना. तर ती काय म्हणाली माहितीये, हे देख रे, हमारे में खाने वाले के सामने नहीं आते, जाने अनजाने में हम गिन लेते. उसने 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, 1 निवाला खाया, 10 निवाला खाया, खाने वाले को नजर लग जाती, इसलिए हम उसके सामने नहीं आते. तेरा तू खा ले, तेरा खाना हुआ हम खाना खाते. अरे बापरे, केवढं मोठं जपलंय त्यांनी. आणि मग मी राहिलो तिथं. म्हणजे माझा प्लॅन असा होता, सकाळी जायचं आणि संध्याकाळी निघून यायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं. संध्याकाळी मी निघालो तर ती गुरु मला म्हणाली, अरे तेरे को कल आना है तो जाताच काय को रे. बघ प्रसंग कसा बाका होता. पुन्हा एकदा आव्हान ते देणार. 6 लोक, मी एकटा. फारशी काही माहिती नाही कशाची, कोणाला मी सांगितलेलं नाही. पण दिवसभरात मी तो वाडा पाहून ठेवला होता आणि त्या वाड्याला काही खिडक्या होत्या, त्यांना गज नव्हते. अच्छा, वेळ प्रसंग पडला तर आपण उडी मारून पळून जाऊ शकतो इतका विश्वास होता माझ्या थोडासा स्पोर्ट्समन असल्यामुळे. आणि मग मी म्हणालो, ठीक आहे गुरुमय राहील येतात. मी असं म्हटल्यानंतर तिने माझ्या गालावरून हात फिरवला आणि तिच्या कानशिलावर कडकड कडकड बोटं मोडली. तिच्या त्या बोटांचा आवाज नदीष्टच्या पानापानातून आजही घुमताना मला ऐकू येतो. दुनिया विश्वास पे चलती है. क्या बात है. ते तोच प्रसंग होता अगदी. या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ती तू पहिली म्हणजे प्रथम पुरुषी लिहिली आहेस. मी हे तू लिहिलंयस त्याच्यामध्ये, आणि तुला आलेले अनुभव, नदी, हे सगळं. मात्र ही वाचत असताना कधी कधी वाटतं की ही रोजनीशी लिहिली आहेस, कधी कधी वाटतं की तू मुळात कवी असल्यामुळे ही एक दीर्घ कविताच आहे की काय, असंही वाटून जातं. कधी कधी ललित गद्याचा पण प्रकार वाटतो. मग हा वेगळा फॉर्म म्हणजे तू काही ठरवून लिहिला आहेस की काय? तुझ्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की लेखक आणि माणूस याच्यामधलं अंतर कमीत कमी राहावं हा प्रयत्न मी लहानपणापासून केलाय. आणि ज्या दिवशी माझ्यातला माणूस आणि लेखक याच्यामध्ये फार मोठं अंतर पडलं असेल ना, त्या दिवशी मी लेखणी मॅन करेन, मी लिहिणार नाही. कारण माझ्या वाचकांची मी प्रतारणा करणार नाही. तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की हा कोणता फॉर्म आहे कादंबरीचा, अगदी बरोबर आहे. पण कोणी सांगितलं की कादंबरीचा फॉर्म हा असाच असावा? माणसांनी सांगितलं ना. मग आपल्याला प्रयोग करण्याचा अधिकार नाहीये का? अगदीच. आणि आजपर्यंत जगात प्रयोग होत गेले म्हणून तितका विकास होत गेला. आणि मी काही ठरवून केलं नाही, तो नॅचरली तो झाला, डेव्हलप होत गेला. आणि ठीक आहे, मला हा फॉर्म आपलासा वाटला आणि त्या फॉर्म मध्ये मी कादंबरी दिली. म्हणजे समीक्षकांनी ठरवावं, त्यांचा अधिकार आहे, त्यांचा रुतबा आहे. पण मला असं म्हणायचं की असं स्टॅटिक कोणी सांगितलं की कादंबरी याच फॉर्म मध्ये असली पाहिजे असा दावा कोणी करू नये. तिचा आपला आपला एक असू शकतो, पोत आणि पदर असू शकतो. अजून एक काय म्हणजे प्रकाराविषयी म्हणतोय म्हणून एक भाषेविषयी पण मला विचारायचंय. तू जी भाषा वापरली आहेस ती पूर्ण म्हणजे मराठवाड्यातली भाषा पण नाही वाटत, पूर्ण अशी नांदेडची अशी एक भाषा आहे तशी पण नाही वाटत आहे. मग ती मिक्स आहे, ती कधी बोलीभाषा पण आहे, कधी त्याच्यामध्ये उर्दू पण आहे, कधी हिंदी सुद्धा आहे. तर हे कसं काय? छान सांगतो तुला मी की लहानपणापासून मला वाटायचं की काय यार, जात धर्म वंश भाषा माणसाला आपण भेट केले, भाषा जर एकमेकांमध्ये छानपणे मिसळत असतील तर आपलं काय चाललंय, त्यांना मिसळू द्या ना एकमेकांमध्ये. आणि उर्दूचं म्हणशील तर मी निजामी राजवटीचा जो भाग होता त्याच्या बॉर्डरवर राहिलो, त्यामुळे साधा दूधवाला सुद्धा इतका छान उर्दू शब्द सहज वापरून जायचा, तो नकळतपणे माझ्या आत येत गेला आणि तो सहजपणे प्रकट होत गेला नदिष्ट लिहिताना. आणि त्यामुळे नदिष्टची भाषा जेवढी जमेल तेवढी मी नॅचरल ठेवलेली, त्याच्यावर काही फार संस्कार करायच्या भानगडीत पडलो नाही, नैसर्गिकपणे ते मांडत गेलो. आणि सगळ्यात महत्वाचं की निसर्गाचं
परसेप्शन कन्व्हर्ट का होईना मला यात करता आलं, पण ते सुद्धा करता आलं, जगता नाही आलं. तुला उदाहरण सांगतो की नदीष्टमध्ये एक प्रसंग आहे माकड पुराण, की माकडं पहिले खाणांना चिंचा टाकतात आणि काही काळानंतर, काही दिवसानंतर आपली भूक भागवण्यासाठी एका पाडसाला चक्क खाऊन टाकतात. हा प्रसंग मी लिहिला, वाचकांच्या सुद्धा अंगावर काटे आले. पण आपली संवेदनशीलता फक्त एवढीच आहे, आपण याच्या पुढे जाऊ शकत नाही. निसर्ग मात्र खूप संवेदनशील आहे. ज्या चिंचेच्या झाडावर हे माकड पुराण घडलं, ते चिंचेचं झाड आम्हा 20-25 जणांना वर्षभराच्या चिंचेची बेगमी करायचं. पण माकड पुराण झाल्यानंतर ते झाड पुन्हा कधी बहरलंच नाही. अरे बापरे, केवढी संवेदनशीलता आहे. आणि आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे. मी वाचकांना, याच्यावर प्रेम करणाऱ्या नदीष्ठावर अनेकांना सांगत असतो, मला मनोज बोरगावकर पोचवायचे नाहीत. मनोज बोरगावकर फार दुय्यम आहेत. मला नदी वाहती ठेवायची. आणि यामिनी, नदी वाहती ठेवण्याच्या प्रक्रियेत तू पण सहभागी आहेस, तुझ्या पिढीतली मुलं पण सहभागी आहे. त्याचा मनस्वी आनंद होतो, खूप आनंद होतो. निर्मितीपासून ते आता थेट नदीच्या पात्रात येऊन तुझी मुलाखत घेईपर्यंतचा सगळा प्रवास मी ऐकते आणि मी तो वाचलाही आहे. पण असं काही वाटतंय का की काही राहून गेलंय किंवा आणखी काही लिहायचं आहे भविष्यात? खूप छान प्रश्न विचारलास. हा तुझा एकट्याचा प्रश्न नाहीये, नदीष्ट वाचणाऱ्या समग्र वाचकांचा प्रश्न तू विचारलास. की मला प्रत्येक जण विचारतो दुसरा पार्ट येणार आहे का. मला माहित नाही दुसरा पार्ट येणार आहे का, त्याचा सिक्वेल असणार आहे का. पण एवढं नक्की, बरंच काही सांगायचं राहून गेलंय. उदाहरणार्थ, सगुणा आणि मी झाडीत बसायचो. एकदा आम्ही झाडीत बसलो असताना पावसाळी वातावरण होतं आणि मोरांचा फोरप्ले चालू होता. बरं. तर तिने मला असा कोपराने धक्का मारला आणि म्हणाली, ए कोणाचा लाग नसतो बघायचा. त्यावेळी ती मला गिर्या म्हणून पाहिजे. गिर्या म्हणजे हिजड्यांनी ठेवलेल्या पुरुषाला गिर्या म्हणतात. तिच्या डोळ्यात एक आव्हान होतं, पण ते आव्हान मला टिकता आलं नाही, शब्दात पकडता आलं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला आपण सायको अनालिसिस म्हणूया. सगुणा जेव्हा माझ्याशी बोलायची तेव्हाची ती वेगळी होती, पण कधी कधी ती फोनवर बोलायची आणि तृतीयपंथी लोकांचे प्रश्न सोडवायची, तेव्हाची ती आणि तिची भाषा एकदम डिफरंट असायची. ते सगळं यायचं राहिलं. हू नोज, कदाचित येणाऱ्या काळात नदीची इच्छा असेल, गोदामाईची इच्छा असेल तर ते अक्षर कागदावर उमटतील किंवा नदीच्या पाण्याबरोबर वाहत जातील लांब दूरपर्यंत. आणखी एक छोटासा प्रश्न आहे की नदीची एक म्हणजे नदीष्टामध्ये तू का व्हर्जिन जागेचा उल्लेख केलायस आणि नदीमध्ये असणारी व्हर्जिन जागा, हा म्हणजे ही कल्पनाच फार म्हणजे एकीकडे रोमॅन्टिक आहे, एकीकडे काहीतरी फारच कल्पना विश्वात घेऊन जाणारी आहे. आणि तुझ्या दृष्टीने बघायला गेलं तर ती प्रत्यक्षातली आहे, वास्तवातली आहे, कारण तू तिथपर्यंत बाबा जाऊन पोचून धाप लागून आलायस. तर तुझ्या आयुष्यातल्या नदीष्टाशी रिलेटेड अशा काय म्हणजे व्हर्जिन आठवणी आहेत, काही जागा आहेत, काय? खूप काही आहेत बघ यामिनी. मी नदीष्ट 400-500 पानांची लिहू शकलो असतो, पण मी बराचसा भाग काढून टाकला, बाजूला ठेवला. काढून टाकला असं म्हणण्यापेक्षा बाजूला ठेवला असं म्हणूया. असे अनेक प्रसंग आहेत की जे मला वाचकांना सांगावेसे वाटतात. आपण ज्या नदीत उभे आहोत त्या नदीत एक दिवशी कोजागिरीच्या रात्रीला लोक गच्चीवर बसून दूध पितात. माझ्या मनात असा विचार आला की कोजागिरीचं चांदण नदीत कसं उतरत असेल. क्या बात आहे. 11:30 मी मोटरसायकल काढली रात्री आणि मोटरसायकल मंदिराजवळ बाजूला शेतात ठेवून दिली की कोणी आपल्याला पाहू नये म्हणून किंवा कोणी आपला शोध घेऊ नये म्हणून किंवा आणखीन काही म्हण. आणि 11:30 वाजता मी नदीत उतरलो एकटा. बापरे. आणि अर्ध्या नदीत पोहून गेल्यानंतर मी अनिमिष नेत्राने ते दृश्य टिपत होतो की मला कळतच नव्हतं की चांदणं नदीत उतरतंय का नदी चांदणं पिते. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की आपणच नदीत उतरतो असं नाही, कधी कधी तर चक्क नदी पण आपल्यात उतरते. असे खूप प्रसंग आहेत, अशा खूप जागा आहेत, त्या पुन्हा कधीतरी आपण शेअर करूया. आणि खूप छान, एकतर तुझ्या लिखाणाबद्दल तुझं मला आधी अभिनंदन करावं असं वाटतं. नदीष्टचं काही पहिलं दुसरं समीक्षण तू केलंस आणि खूप छान प्रश्न विचारलेस आणि नदीच्या साक्षीनं आपण हे सगळं घडवून आणलं, ते फारच सुंदर आहे.
खूप खूप थँक्यू. खरं तर मला असं वाटतं की अशी खूप कमी पुस्तकं असतात आपल्या आयुष्यात जी आपण वाचतो आणि असे खूप कमी लेखक असतात ज्यांना जाऊन आपण प्रत्यक्षात भेटतो आणि त्या कादंबरीतली पात्र लेखकाकडून अनुभवतो, त्या कादंबरीमधल्या ठिकाणी जाऊन लेखकाची मुलाखत घेतो आणि ही सगळी खूप भन्नाट गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आली आणि हे अनुभव मला घेता आले मनोज, तुझ्या निमित्ताने, नदिष्टाच्या निमित्ताने, गोदावरीच्या निमित्ताने. तर मी खूप खूप आभारी आहे वाचक म्हणून तुझी. आणि तू उदंड लिहत राहा, खूप खूप लिहत राहा. मनपूर्वक शुभेच्छा. खूप कादंबऱ्या आणि खूप कविता संग्रह सुद्धा तुझे प्रकाशित व्हावेत. याच उदंड शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.